स्वप्नील लांडे यांच्यावर काल मावळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे। आपण त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, खरं तर काल गुन्हा दाखल झालेला आहे, काय सांगायचं आपण? मला एवढंच बोलायचं आहे की म्हणजे जिने गुन्हा दाखल केला आहे तिची मी सख्खी बहीण आहे आणि माझा मामा, ह्या दोघांनी मिळून हे खोटे आरोप लावलेले आहेत। फक्त बदनामी करण्याचा हा प्रयत्न चालू आहे। काय म्हणजे जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्याशी काय आपलं नाते? माझी सख्खी बहीण आहे ती आणि माझा सख्खा मामा आहे। का वाटतं का त्यांनी गुन्हा दाखल केलेला? काय ते? आमचं लग्न झालेलं, आमच्या लग्नाला विरोध होता कारण की मी धनगर जातीच्या मुलासोबत लग्न केले। मी मराठा आहे आणि आमच्या घरामध्ये म्हणजे जातीला नकार होता। कोणतेही जात असो त्याला नकार आहे, राग आहे आमच्या घरामध्ये कोणतेही जातीचा। मराठा म्हणजे त्यांना हे थोडंसं हे वाटतं, पण दुसरी जात असेल तर त्या लोकांना राग येतं जातीचा, म्हणून मी ज्या जातीसोबत लग्न केलं त्या जातीसोबत त्यांचा नकार होता आणि माझं लग्न दुसरीकडे ठरवलेलं आणि मी डायरेक्ट पळून जाऊन मी लग्न केलं आहे। त्याचा राग म्हणून हे सगळं स्वप्नील दादांवरती आरोप लावलेले आहेत। ताई, काय सांगायचं? खरं तर काल गुन्हा आपण देखील नातेवाईक आहेत, काय आपल्याला सांगायचं आहे? मला इतकंच सांगायचं आहे, जो गुन्हा दाखल झाला आहे तो खोटा गुन्हा आहे। कारण की जर कृष्णा आणि पायलचं लग्नच नसतं झालं तर हा गुन्हा दाखलच झाला नसता। हा माझा मेन मुद्दा आहे। आणि जिच्यावर हे जे म्हणता येते लैंगिक शोषण वगैरे जे म्हणतात, ती पायलची सख्खी बहीण आहे। एखादी सख्ख्या बहिणीवर आपल्या जर अत्याचार होत असेल, जर ती पोरगी तरी पण त्या बहिणीच्या विरोधात असेल तर म्हणजे जनतेने विचार करायला पाहिजे की इतकं जर ती त्यांच्या विरोधात उभा राहिले म्हणजे हे खरंच झालं आहे की नाही झाले, हा विचार केला पाहिजे। आणि जो गुन्हा दाखल केला आहे, ठीक आहे, झालं एखाद्या मुलीवर अत्याचार, तुम्ही गुन्हा दाखल केला तर त्यांचा सखोल तुम्ही तपास केला पाहिजे। जो तपास झाला नाही, पोलिसांना आम्ही CCTV फुटेज दिले होते, आम्ही चॅट्स दिले होते, आम्ही प्रत्येक प्रूफ दिले होते। जो तिचा म्हणणं असं होतं की भैयाने तिला स्वतः फोन केला कार्यक्रमाला ये, आणि जे तिने गुन्हा दाखल केला आहे तर भैयानी स्वतः तिला फोन केला नाही किंवा तिने भैयाला फोन केलेला नाही आहे। त्या दोघांचा काही संवाद झालेला नाही आहे। संवाद झाला आहे तो तिच्या बहिणीशी झाला आहे। तर माझं असं म्हणणं आहे की त्यांनी CDR काढावा पोलिसांनी, दोघांच्या कॉलचा, तिच्या बहिणीचा पण करावी, मेडिकल टेस्ट करावी आणि त्यानंतर तुम्ही गुन्हा दाखल करा। गुन्हा सिद्धच झाला नाही तर दाखल कसा झाला हा माझा पोलीस प्रशासनाला खूप मोठा प्रश्न आहे। नक्की जे स्वप्नील लांडे यांचे नातेवाईक आहेत, खरं तर काल जो गुन्हा दाखल झालेला आहे याचा पोलिसांनी आहे तो सखोल तपास करावा अशी जी मागणी आहे ते नातेवाईक करताना दिसत आहेत। कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।